आज आपण गावरान स्टाईलने एकदम भन्नाट अशी वांग्याची भाजी बनवणार आहोत। तर इथे सुरुवातीला वांगे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कोरडे पुसून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला जसे त्याचे काप हवे तशा साईजमध्ये वांगे कापून घ्यायचे। त्यानंतर कढईमध्ये कांदा घालायचा। कांदा छान परतला, गोल्डन ब्राऊन झाला की त्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्याची चटणी टाकायचे। तर यामध्ये आपण कोथिंबीर सुद्धा टाकली होती, त्यामुळे ग्रीन झालेली आहे। आणि त्यानंतर वांगी घालायची आहेत। त्यानंतर पाव चमचा यामध्ये हळद घालायची आहेत आणि काही मसाले आपल्याला यामध्ये घालायचे आहेत। त्यानंतर आपण यामध्ये मसाला टाकणार आहोत। तर हा आमच्या गावचा मसाला आहे। पाव चमचा आपण यामध्ये हा गावरान असा मसाला घातलेला आहे। आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि आता आपण यामध्ये काळ्या तिळाचा कूट घालणार आहोत। तर यामुळे भाजी खूप टेस्टी बनते। या पद्धतीने तुम्ही अशी वांग्याची भाजी एकदा ट्राय करून बघा, अगदी बोटे चाटून खाल। तर इथे आपण 2 ते 3 मोठे चमचे हा शेंगदाण्याचा आणि काळ्या तिळाचा कूट घातलेला आहे। आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। छान एकजीव झालं की त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे। तर इथे आपण हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। आणि आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊयात। आणि पाणी घातल्यानंतर आपल्या गॅसची फ्लेम आहे ती मीडियम करायची आहे। आणि आपल्याला ही वांगी आहेत ती छान शिजू द्यायची आहे। 5 ते 10 मिनिटात ही वांगी छान शिजतात। 5 ते 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता वांग्याची भाजी छान शिजलेली आहे। वरतून कोथिंबीर टाकून आपल्याला भाजी पुन्हा छान मिक्स करून घ्यायची आणि आपली गावरान स्टाईलने ही भाजी तयार आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। भाकरीसोबत ही भाजी खायला खूपच भारी लागते। व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। धन्यवाद।